हाय फ्रेंड्स, मी स्वाती. लाईफ इज एमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तुम्हालासुद्धा तुमच्या मुलांना जर खुश करायचं असेल ना, असा हेल्दी आणि पौष्टिक असा गव्हाचा पिठाचा गुळाचा मस्त असा केक तुम्ही अर्धा पाऊण तासात करू शकतात. तर कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर इथं आधी बघू शकता मस्त असा जाळीदार आणि मस्त जाळीदार असा केक, सॉफ्ट आणि चवीला सुद्धा अप्रतिम. माझा मुलगा तर बघूनच खूप खुश झाला आणि बघा कसा तुम्ही पण बोलतो. असाच केक बनवा. तर अशा पद्धतीने तर इथं मी साहित्य घेतलं, अर्धी वाटी गूळ घेतला आणि त्याच्या अर्धी वाटी मी तेल घेतलं. ते आता मिक्स करून घेते अशा पद्धतीने. आणि तीच वाटीने 2 वाटी आपल्याला 2 वाटी आपल्याला दूध लागणार आहे, पण आधी मी 1 वाटी टाकून घेतलं. सविस्तर माहिती जी आहे ना ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल. तर 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं. तर आता ते छान चाळून घेते, कारण गाठी वगैरे राहिल्यावरती ना तर एक पीठ एकजीव व्हायला वेळ लागतो. तर अशा पद्धतीने आपण आहे ना छान असं चाळून घेतलं. त्याच्यानंतर आहे ना अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं थोडं 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 थोडं. तर आता आपल्याला अजून आहे ना 1 वाटी दूध लागणार आहे, तर मी ते पण टाकून घेणार आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घेते. आता 1 वाटी परत दूध टाकून घेते. छान असा तयार होणार आहे आपला केक. तर इथं छान एकजीव होईपर्यंत आपण हे बेटर छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता. तर अशा पद्धतीने मी छान एकजीव करून घेतलं. तुम्हालासुद्धा माझे व्हिडिओ जर आवडले ना तर माझ्या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईफ इज एमी. तर इथं आपण छान आता 10 मिनटासाठी ना तर ते बेटर आहे ना ते रेस्ट करायला ठेवलं. इथे एक कढाई घेतली, कढाईमध्ये मीठ टाकून घेतलं, त्याच्यावर एक प्लेट ठेवून घेतली आणि अशा पद्धतीने आपण आहे ना एक केकचं भांडं घेतलं, त्याला छान तेल लावून घेतलं आणि गव्हाचं पीठ घेतलं आणि अशा पद्धतीने पूर्ण गव्हाचं पीठ लावून घेतलं. याच्यामुळे ना छान असा आपला केक आहे ना भांड्याला चिटकत नाही. इथं 10 मिनटं झाल्यानंतर आहे ना एक एक चमचा मी ना बेकिंग सोडा टाकून घेतला आणि अर्धा चमचा आहे ना बेकिंग पावडर टाकून घेतली. अशा पद्धतीने अगदी सोपा फॉर्म्युला आहे बरं का. तर 1 वाटी पीठ घेतलं तर पाऊण वाटी गूळ घ्यायचा, पाऊण वाटी गूळ घेतला तर अर्धी वाटी तेल घ्यायचं आणि 1 वाटी दूध घ्यायचं. असा सोपा फॉर्म्युला आहे गव्हाचा केक बनवायचा. तर आता आपण भांड्यात जे बेटर तयार केलं होतं ते छान अशा पद्धतीने टाकून घेतलं. तर आता इथं बघू शकता, तर आपलं भांडं आहे ना अर्धच भरलेलं आहे बरं का. तर आता आपण बघूया किती फुल भरतं का शिजून झाल्यावरती, बेक झाल्यावरती. तर मी वरती ना टरबुजाच्या बिया आणि याच्या बिया टाकून घेतल्या छान अशा. तर इथं छान मग प्रीहीट करून घेतला होतं मी कढाई अशा पद्धतीने मस्त. आणि आता याच्यावरती ना पॅक असं झाकण ठेवून देणार आहे. तर 30 मिनटासाठी मी ना मीडियम गॅसवरती ठेवणार आहे बरं का. 30-35 मिनटं तरी ठेवावा लागतो, 35 मिनटासाठी. तर मी आता 35 मिनटं झाल्यावरती आपण बघूया. तर बघूया मस्त असा पूर्ण केक वरतीपर्यंत फुगलेला आहे. अजिबात त्याला चिरा वगैरे सुद्धा पडलेल्या नाही आहेत. म्हणजे आपलं जे प्रमाण होतं सोड्याचं आणि बेकिंग पावडरचं एकदम व्यवस्थित झालं आहे. आता बघू शकता किती मस्त असा बेक झाला, कलर पण छान आलेला आहे. तर इथं तुम्हाला मी कापून दाखवला, तर खूप छान तयार झालेला आहे बरं का. तर व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. असंच हेल्दी खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.